आपल्या पोरावर खूप जीव असतो, मला समजूच शकतं। माझाही माझ्या इंद्रावर खूप जीव आहे। आणि खरं सांगू तर काल वस्तीत जो काही मी तुमचा अपमान केला, तुमच्या मुलीला जे काही बोलले ना, त्याचं कारण पण हेच आहे। म्हणजे खरं तर तुमच्या राणीचे मी आभार मानायला हवे होते। आज तुमची राणी होती म्हणून माझा इंद्रा पोटभर जेवला, पण मी काय केलं? मी तुमच्या राणीचा पुन्हा एकदा अपमानच केला ना। खरंच माफ करा मला। हो बाईसाहेब, असं बोलून लाजवू नका बाईसाहेब। नाही बुवा, मला बोलू द्या। आता मला माझी चूक समजली। आता माझ्या मनातले सगळे गैरसमज दूर झाले। म्हणजे आबांनीच मला माझी चूक समजावून दिली आणि कळले मला माझी चूक। मी आता वस्तीतच यायला निघाले होते तुमची माफी मागायला, पण आता इथेच मी तुमची माफी मागते। माझं खरंच खरंच खूप चुकलं। हात नका जोडू तुम्ही। तुमची हरकत नसेल तर एक विचारू का? हे म्हणजे हे अशा ठिकाणी आणि अशा वेळी बोलणं कितपत योग्य आहे मला माहित नाही, पण तुमच्या राणीच्या लग्नासाठी जर मी काही प्रयत्न केले तर चालेल का तुम्हाला? नाही म्हणजे मलाही बरं वाटेल। हवं तर मी जे काही तिच्याशी वागले ना, त्याचं प्रायश्चित्त समजा। तिचं लग्न लावायचं असेल ना तर खरंच सांगा मला। माझ्याकडे चांगलं स्थळ आहे आणि पैशाची चिंता करू नका, ते सगळं मी बघते। बाईसाहेब तुम्ही? हो मीच। तुम्ही दोघं असा किती दिवस अपमान सहन करत राहणार आहात? त्यात तुमच्या मुलीचं जर का वय निघून गेलं तर नंतर तिचं लग्न होईल का नाही होईल काहीच सांगता येत नाही ना। म्हणून म्हणते, ऐका माझं। कुणाची हो तुमची मुलगी? फॅक्टरीतही तिची अजिबात काही तक्रार नसते। हे बघा, आता तुमच्या राणीच्या लग्नाची तुम्ही अजिबात चिंता करू नका। आता ती सगळी माझी चिंता आहे। मी सगळं बघते, चालेल ना? न चालायला काय झालं बाईसाहेब? हो, माझी राणी नेहमी म्हणायची मालतीताईचा गैरसमज कधी ना कधी दूर होईल माझ्याबद्दल, आणि आज तो दूर झालाय बघा। लय बरं वाटलंय बघा मला आज। बाईसाहेब हो, तुम्ही माझ्या राणीच्या लग्नाची जबाबदारी घेताय, या गोष्टीवर माझाच विश्वास बसणं झालाय बघा। बाईसाहेब तुम्ही आमच्या खांद्यावरचं लई मोठं वजन हलकं केलंय बघा। लई उपकार झाला, खरंच बाईसाहेब तुमचं लई उपकार झाला। अहो यात उपकार कसले? आमचे हे तुमचे आबा नेहमीच तुम्हाला सगळ्या नात्यांचं कुटुंब मानत आलेत, आणि आता मी देखील तुम्हाला आपलं कुटुंबच मानते। त्यामुळे आता तुम्ही निश्चिंत व्हा आणि घरी जा, आनंदाने घरी जा। पेढे घेऊन जा जाताना। आजपासून तुमचे चांगले दिवस सुरू झाले असंच समजा। लवकरच बोलणी करू। येतो बाईसाहेब। पण नाही म्हणजे आपण ही सगळी बोलणी करतो हे खरं आहे, पण राणीचं काय? तिच्या मनात जर का लग्न करायची इच्छाच नसेल तर? नाही बाईसाहेब, मी बोलते ना राणीशी, राणीला काही अडचण नाही। तुम्ही वस्तीत आलाय, आम्हाला दोघांना बोलवून घेतलंय, म्हणजे नक्की काहीतरी महत्वाचं काम असणार आहे। तुम्ही सांगाल तसं करू आपण। तुमच्या या अवस्थेतला एक काटा आहे ना, तो सारखा माझ्या डोळ्यात सलत असतो। आलं लक्षात? म्हणजे तुमच्या आणि आमच्या नजरेत चालणारा काटा एकच आहे, राणी। त्या मूर्ख मुलीला माझ्या आणि माझ्या इंद्राच्या आयुष्यातनं कायमचं बाहेर काढायचंय, आणि ते कसं करायचंय ना ते ठरवलंय मी, आणि त्यात मला कसलीच गडबड नकोय। म्हणून तुम्हाला दोघांना इथे बोलावलंय। काम चुटकीसरशी होईल। लागा कामाला।
मला तर इतका आनंद झालाय ना, काय करू काय नको असं झालंय बघा. अहो, त्या मालती बाईसाहेब आपल्या पाठीशी आहे त्या म्हटल्यावर आता काही काळजीचं कारणच नाही. आणि आता तुम्ही मागं हटू नका, चांगला रेटून धरा या विषयी. काय बी झालं ना तर राणीचा या लग्नाला होकार घ्यायचा म्हणजे घ्यायचाच. काय होय. अगं भया, राणी अगं आलीस बाई बाई, पाणी पी. नाही तर चहा करू का तुला? नाही तर ती कापी करते काळीवाली. आज जरा जास्तच प्रेम होतं चाललंय तुझं. बुवा काय झालं हिला? अगं काय नाही ग, ते तू इंद्रा सराला काफी बनवली होती ना, ती तिच्या ध्यानात असेल म्हणून म्हणते तस, बाकी काय नाही. होय होय, अगं म्हणूनच म्हणले. नाही तर तू खाऊन घेते का बाईच? जाऊ दे, तू चल माझ्यापाशी बस जा. अगं या बस. अगं बस. आज लई गुळ लावताय दोघं. काय भानगड काय? नाही भानगड कुठली राणे, असं काय नाही. काहीतरी जास्त आहे ना राणीचं. बुवा तुम्ही नाही खोटं बोलणार हा माझ्यापासून. काय लपवताय? तुला असं का वाटतं की आम्ही तुझ्यापासून काय दडवतोय म्हणून? कारण तुम्हाला मी आज नाही ओळखत. खूप काहीतरी चाललंय तुमच्या दोघांच्या मनात. काय चाललंय ना ते पटापट सांगा आता. अगं राणे, अगं एक विषय होता, म्हणजे तुझ्या लग्नाचा विषय होता, त्याच्याबद्दल वाईज बोलायचं होतं. हाय का? लग्नाचा विषय होय. मग त्याच्यात बोलण्यासारखं काय? हा तुम्ही दोघं पण ना काही पण बोलत बसता बरं का. आता म्हणजे ह्यो काही विषय नाही बाई. आणि लगीन म्हणजे काय खेळ वाटतो बाई का तुला? ती एवढी हसण्यावर इतिहास. हे काय वय आहे का माझं लग्न करायचं? मग कावा करतीस? पर म्हातारी झाल्यावर करतीस का? हे बघ राणी, ऐक माझं, आता हे विषय टाळू नकोस. तुला ज्या घरातनं जागा आलाय ना, ती घरानं लई नावाजलेलं आहे. पोरगा लई पैसा पाणी कमावतो या. अगं इथं वस्तीत तू नुसती नावाची राणी आहेस, पण तो पोरगा तुला खरंच राणीवाणी ठेवल. मला नाही राहायचं राणीवाणी. मी माझ्या बुवांची राणी आहे ना, तेवढंच खूप आहे. हो की नाही बुवा? होय, माझी हुकमाची राणी नाही, गुणाची राणी आहे. किती गुण उधळते ते दिसतंयच की. हो एवढ्या प्रेमानं सांगितलं, मया लावून सांगितलं तरी ऐकत्या का आपलं? लोक आत्ताच आमच्या तोंडात शेण घालतात आणि काय बाय बोलायला लागलेत. अगं अजून तुझ्या लग्नाला उशीर केला तर काय म्हणताल? मी लोकांची पोरगी आहे का तुमची? अगं आमचीच आहेस, पण कधी ना कधी लगीन करावंच लागेल ना. नाही म्हटलं ना एकदा, आणि आता तर अजिबात करणार नाही. आणि लोक नावं ठेवतात म्हणून तर करणारच नाही. आणि लई मोठ्या माणसावानी बोलू नकोस. अगं आई बाप म्हणून आमची बी काहीतरी जबाबदारी आहे, किती निभू दे बाई आम्हाला. आणि हो, तुझी चूल पेटवायला लोक येत नसली ना तरी तुझी चूक दाखवायला नक्की येतात लोक. समाजाची रीतच आहे ती. हा सगळं येळेवर झालेलं बरं असतंय. ते काय नाही, तू जोपर्यंत बरी होत नाहीस ना तोपर्यंत मी लगीन